राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार. अनिल देशमुखांनी बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी मदत करण्याची विनंती केली. याच्याशी फडणवीसांचा संबंध नाही. समित कदम यांची प्रतिक्रिया. जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्याच्या मागणीवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना आव्हान. खडकवासला धरणातून 18,000 क्युसेकनं मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. भिडे पूल पुन्हा पाण्याखाली. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. कोल्हापूरमधील पूर ओसरण्यास सुरुवात. पंचगंगा नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर. आजही कोल्हापुरातील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी. सांगलीमधील शाळा आजपासून नियमितपणे सुरू. जिल्ह्यातील फक्त 9 शाळा बंद राहणार. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची माहिती. भंडाऱ्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये मक्कीटोलामधील पूल वाहून गेल्याची घटना. निकृष्ट कामामुळे पूल वाहून गेल्याचा स्थानिकांचा आरोप. 31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, सांगलीसह कोल्हापूर, पुण्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता. तर 1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज. मराठवाड्याची जलचिंता अजूनही कायम. निम्या पावसाळ्यानंतरही धरणांचा पाणीसाठा तळाला. धरणांमध्ये केवळ 15.78% इतकंच पाणी. वरळीमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना. ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाच्या गाडीनं तरुणाला उडवलं. घटनेवेळी अत्तर व्यावसायिकाची गाडी ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी खेडकर विरोधात गुन्हा. म्हाडाकडून मुंबईमध्ये लवकरच 2,000 घरांसाठी लॉटरी. गोरेगाव, पवई, विक्रोळीतील घरांचा समावेश. विधानसभा निवडणुकीनंतर लॉटरी काढली जाण्याची शक्यता. मुंबईकरांना दिलासा. आजपासून 10% पाणी कपात मागे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 73% पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं पालिकेचा निर्णय. उड्डाण पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होणार. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या 2 पॅकेजेसच्या कामासाठी निविदा जारी. 255 किलोमीटरच्या 2 मार्गांसाठी 3,441 कोटींचा खर्च अपेक्षित. गृहिणींचं बजेट कोलमडलं. भाज्या 100 पार. टोमॅटो 120, वांगी 70 ते 120, तर भेंडीची 80 ते 120 किलोनं विक्री. दिल्लीमध्ये तळघरातील 13 कोचिंग सेंटर सील. आयएस कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर एमसीडीची कारवाई. एमसीडीचे अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांची माहिती. ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारतानं पदकाचं खातं उघडलं. नेमबाजीमध्ये भारताच्या 22 वर्षीय मनू भाकरला कांस्य पदक. 221.7 गुणांसह मनू भाकरने कांस्य पदकावर नाव कोरलं. दुसऱ्या T20मध्ये टीम इंडियाचा श्रीलंकेवर 7 विकेट्सनं विजय. T20 मालिकेमध्ये टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर.